नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टी बरोबर. तर आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत 40 एकरची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी जी आहे खेड तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि प्रॉपर्टी ही मंडणगड स्टेट हायवेला टच अशी प्रॉपर्टी आहे. सुंदर निसर्गरम्य प्रॉपर्टी आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता की जो स्टेट हायवे आहे मंडणगडचा, तो बघा, हा जो आहे बाहेर दिसतो आपल्याला रस्ता, हा पूर्ण स्टेट हायवे आहे. आणि आपली प्रॉपर्टी जी आहे ही ह्या नदीला पूर्ण लागून आहे. अशा प्रकारे ही नदी अशी टर्न होते कवमध्ये. तर मी तो मॅप टाकतो आहे आता स्क्रीनवर, तुम्हाला त्या मॅपवरून आयडिया येईल की आपली प्रॉपर्टी कशा प्रकारे आहे इथे. आणि प्रॉपर्टीला ॲक्सेस करण्यासाठी हा ब्रिज आहे. इथून डायरेक्ट स्टेट हायवेनी आता ती गाडी चालली बघा, ती बाईक गेली तिथून. तर ह्या स्टेट हायवेनी हार्डली 20 मीटर अंतरावर हा ब्रिज चालू होतो. आणि हा ब्रिज ॲक्सेस करून आपण आपल्या प्रॉपर्टीला एंटर करू शकतो. हा जो पूर्ण पट्टा दिसतो आहे ह्या साईडचा, हा सगळा आपल्या प्रॉपर्टीचा आहे. प्रॉपर्टी अनडेव्हलप्ड नाही आहे, प्रॉपर्टी डेव्हलप्ड आहे. काजू आणि आंब्याची कलमं बऱ्यापैकी आहे. खैराची झाडं आहेत प्रॉपर्टीमध्ये बऱ्यापैकी. आणि निसर्गरम्य प्रॉपर्टी आहे, मेंटेन केले. वरच्या साईडला प्रॉपर्टीच्या चांगलं डेव्हलप केलेलं आहे. ते सगळं मी कवर करणार आहे स्टेप बाय स्टेप. तर आता मी तुम्हाला एक खालच्या साईडची प्रॉपर्टीची टूर करून देतो आणि नंतर आपण प्रॉपर्टीची वरची साईड एक्सप्लोर करणार आहोत. प्रॉपर्टीचा अजून एक हायलाईट पॉईंट सांगायचा झाला तर तुम्हाला प्रॉपर्टीला प्रत्येक जागेला ॲक्सेस आहे. म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर घेऊन किंवा एक 4x4 व्हेकल घेऊन पूर्ण प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता. अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टीला हा रस्ता बनवलेला आहे इकडे. तर सगळ्या गोष्टी कवर करणार आहोत. प्रॉपर्टीला बोरवेल आहे. या बोरवेलला तुम्हाला 24 तास 12 महिने पाणी असतं. त्याच्यामुळे प्लांटेशनसाठी प्रॉपर्टी एकदम उत्तम आहे. ही नदी आहे. कितीही मोठा पूर आला, म्हणजे अगर पुराचा पाऊस जो झालेला 2 वर्षापूर्वी तसा पाऊस आला तरच थोडं पाणी प्रॉपर्टीमध्ये शिरतं. अदरवाईज ह्या नदीचं पाणी आपल्या प्रॉपर्टीमध्ये नाही जात. तर हा एक पॉईंट महत्त्वाचा मी तुम्हाला आत्ताच सांगतो आहे प्रॉपर्टी आपण एक्सप्लोर करायच्या आधी. तर चला आपण आता प्रॉपर्टी एक्सप्लोर करू. पूर्ण मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे डेव्हलप केले आणि सगळं डिटेलमध्ये दाखवतो. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे प्रॉपर्टीची किंमत व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर चला आपण आता करूया प्रॉपर्टी एक्सप्लोर. प्रॉपर्टीचे जे नियरबाय डिस्टन्स आहेत हे आहेत तुम्हाला इथून खेड रेल्वे स्टेशन हे फक्त 11 किलोमीटरच्या अंतरावर आहे. खेड ST डेपो हा फक्त 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुंबई तुम्हाला इथून 215 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि पुणे हे 181 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला आता करून घेऊया प्रॉपर्टीची टूर पूर्ण. मी तुम्हाला प्रॉपर्टी सविस्तर आता दाखवणार आहे. खालून मी तुम्हाला नदी दाखवली, तर पूर्ण नदीला टचच आपली प्रॉपर्टी आहे ही. आणि नदी मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे ती टर्न होते. तुम्ही तो मॅप बघितला असेल स्क्रीनवर मी जो शो केला आहे. ह्या साईडला ही जी दिसते ना तुम्हाला, ह्या साईडला पूर्ण खैराची झाडं आहेत. आणि उजवीकडे छोटे छोटे काजू लागलेले आहेत. ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा समोर दिसतील तुम्हाला पुढच्या साईडला अशी काजूची लागवड केली आहे त्या साईडला पूर्ण. आणि प्रॉपर्टीला तुम्हाला ट्रॅक्टरचा ॲक्सेस आहे. इकडचा एक प्लॉट दाखवतो तुम्हाला, हा बघण्यासारखा आहे प्रॉपर्टीचा. हा बघा रोड पूर्ण प्रॉपर्टीच्या वरपर्यंत चालला आहे. सध्या कच्चा रस्ता आहे. हा सगळा ट्रॅक्टर ॲक्सेस करून ठेवलेला आहे आपण. इलेक्ट्रिसिटी आहे आपल्या प्रॉपर्टीला, 3 फेजची इलेक्ट्रिसिटी आहे इकडे. आणि वरती वॉटर स्टोरेजचं प्रोव्हिजन केलेलं आहे. 5000 लिटरची टाकी आहे वरती. आणि त्या टाकीच्या वरतीही तुम्हाला वरती पाणी घेऊन जाता येईल असं एक प्रोव्हिजन केलेलं आहे. एक मोठा पॉन्ड बनवलेला आहे वरती. त्या सगळ्या गोष्टी आपण कवर करणार आहोत. ट्रॅक्टर वगैरे इकडे अवेलेबल आहे प्रॉपर्टीमध्ये. आणि हा जो प्लॉट दिसतो आहे म्हणजे ही खासरं आहे, हे पूर्ण टेबल आहे खालच्या साईडला तुम्हाला. तर इकडे वॉटरमेलनची शेती व्हायची, लास्ट इयरपर्यंत वॉटरमेलनची शेती इकडे झालेली. पण जे शेतकरी बांधव आपले शेती करायचे त्यांना ह्या वर्षी बरं नसल्या कारणामुळे हे तसंच राहिलं आहे. नाहीतर दरवर्षी इकडे वॉटरमेलनची शेती व्हायची. तुम्ही तिकडे पाहिलं असेल, तिकडे ते सगळं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि इकडे उजवीकडे ही सगळी कलमाचे आंबे आहेत. आणि बऱ्यापैकी उत्पन्न आहे. ओव्हरऑल काजू आणि कलमांच्या आंब्यांचं उत्पन्न अगर आपण इकडे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पन्न इकडे भेटतं या प्रॉपर्टीला आरामशीर. तर मी तुम्हाला लवकर दाखवतो. आपल्याला झाले संध्याकाळ. बघा हे लेफ्ट साईडला पूर्ण टेबल भेटणार आहे तुम्हाला कंटिन्यू. फक्त मध्ये 2-3 प्लॉट आहेत खासरं, ती दुसऱ्यांची आहेत.
त्यांना मार्किंग करून ठेवले आपण, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि मागच्या साईडला एक मध्ये खासर आहे. पण इन फ्युचर जर तुम्हाला ती जी मधली प्रॉपर्टी आहेत त्या विकत घ्यायच्या असतील तरी जे मालक आहेत त्यांची काही हरकत नाही आहे, ती तुम्ही त्यांच्याकडून विकत घेऊ शकता. मालकांनी आत्ताचे जे मालक आहेत त्यांनी ती विकत नाही घेतली, कारण त्यांना गरज नाही वाटले, त्यामुळे त्यांनी घेतली नाही आहे. मी तुम्हाला दाखवतो. ही पूर्ण आपली लेफ्ट साईड तुम्हाला टेबलच भेटणार आहे कंटिन्यू असा. त्याच्यानंतर इकडे थोडी खासरं भेटतील तुम्हाला स्टेप वाईज. तर हा जो खालचा प्लॉट आहे, हे जे खालचं खासर आहे हे, त्याच्यानंतर हे सेकंड आणि हे वरचं थर्ड, ज्यांच्या सिमेंट पोलला ब्ल्यू मार्किंग केलेले आहेत तुम्हाला दिसतील ब्ल्यू मार्किंग, तर ही आपली नाही आहेत. बाकी तुम्हाला इकडे बघा एकदम छान अशी टेबल प्लॉट भेटत आहे. हे बघा, हे सेकंड आणि हे खालचं थर्ड. तर ह्या प्रकारे 1 2 आणि हे तिसरं. तर इथपर्यंत खासरं ही आपली नाही आहेत. त्याच्यानंतर तिथपर्यंत फूडपर्यंत ही प्रॉपर्टी आहे. आणि तिकडे जी गुरं उभी आहेत त्याच्या पुढे ही प्रॉपर्टी आहे. त्या साईडला वरतून वहाळ येते खाली, तर वहाळेचं पाणी पण असतं, ते पावसाळीच असतं तुम्हाला माहीत आहे. आणि त्या साईडला जे तुम्हाला एकदम ग्रीनरी दिसते प्लॉटला, तर तिथपर्यंत आपली जागा आहे पूर्ण. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला सुंदर आणि निसर्गरम्य इकडे प्रॉपर्टी भेटत आहे. प्रॉपर्टीचं क्षेत्रफळही खूप मोठं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता थोड्या वेळात सूर्यास्त होणार आहे. तर ही आहे वेस्ट पश्चिम दिशा. जिकडे नदी आहे ती पूर्व दिशा आहे. माझ्या डावीकडे जिकडून आता आपण चालत आलो ती उत्तर दिशा आहे. आणि ही दक्षिण दिशा आहे. दक्षिण दिशेला आपल्याला वहाळ आहे, पूर्व दिशेला आपल्याला नदी आहे, पश्चिम दिशेला आपल्याला प्रॉपर्टीचा थोडा चढ आहे, थोडा टेकडी टाईप आहे. आणि उत्तरेकडून आपण प्रॉपर्टीला एंटर करू शकतो. तर मी मगाशी तुम्हाला जी 3 खासरं दाखवली ते बघा, हे इथपर्यंत कंटिन्यू होतं अशा प्रकारे. हे जे पाईप पडलेत ना ते आपल्या प्रॉपर्टीमध्ये येत नाही. आणि ही आपली प्रॉपर्टी आहे पूर्ण. मी पुढपर्यंत तुम्हाला जाऊन लगेच दाखवतो. गाई आपल्याकडेच बघतायत. एकतर त्या पळतील तरी नाही तर अंगावर तरी येतील, बघू काय करतात त्या. ते बघा, या दगडाला ब्ल्यू मार्किंग केले ना, तर ही दुसऱ्यांची प्रॉपर्टी आहे पूर्ण. तिकडे सिमेंट पोलला पण हे केले. मी बोललेलो ना, एकतर त्या पळतील नाही तर अंगावर येतील. त्या पळाल्यात. तर हा जो हिस्सा आहे प्रॉपर्टीचा खूप सुंदर आहे. तुम्हाला पूर्ण टेबल भेटतो इकडे. म्हणजे तुम्हाला उद्या इकडे ॲग्रो टुरिझम वगैरे काही डेव्हलप करायचे, इकडे शेती करायचे, प्लांटेशन करायचे, हे तुम्ही आरामशीर करू शकता. एवढी मस्त प्रॉपर्टी आहे. खालचा पट्टा, वरचा पट्टा मी तुम्हाला दाखवणार आहे. वरती पण माळ आहे, तोही खूप सुंदर आहे. आणि तिकडून प्रॉपर्टीचा खूप सुंदर व्ह्यू भेटतो, तो पण आपण कवर करणार आहोत. मी फक्त तुम्हाला त्या बॉर्डरपर्यंत घेऊन चाललो आहे. इथे मध्ये पण एक शेत दुसऱ्यांचं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर मग आपण वरच्या दिशेला जाऊया. ही वरती पूर्ण दिसते, ही आपली प्रॉपर्टी आहे. तर बघा, हे सगळं आपलं आहे. फेन्सिंग केलेली आहे पूर्ण. फेन्सिंगच्या खाली पण आहे, बरोबर. फेन्सिंगच्या खाली नदीला लागून पण आपली प्रॉपर्टी आहे. त्या साईडला पण सिमेंट पोल आहेत. दाखवतो तुम्हाला जवळून. किती सुंदर व्ह्यू भेटतो आपल्याला प्रॉपर्टीचा. आणि असे आता आपण चालत आलो. हे सिमेंट पोल आहेत, प्लस हे बघा, ही आपल्या प्रॉपर्टीची बाउंड्री आहे, खाली बॉर्डर आहे पूर्ण. तर ही पण पूर्ण जागा वापरायला भेटते. आणि खालच्या दिशेला नदी आहे. तर नदीचं पाणी वरती येत नाही. अगर महापूर आला, जसं 2 वर्षापूर्वी आलेला, तेवढा आला तर ह्या फक्त खासरांमध्ये पाणी येतं. ते पण एवढं जास्त येत नाही, थोडंसं पाणी येतं. तर ह्या प्रकारे आपली प्रॉपर्टी आहे. आणि ही डावीकडून जी फेन्सिंग आहे ना, त्या साईडला वहाळ आहे, म्हणजे ओढा बोलू शकतो, वहाळ बोलू शकतो आपण. तर तो पावसाळ्याच्या वेळी वाहत असते ती. तर तेव्हा पावसाळ्याच्या वेळी तिला पाणी असतं. या नदीला 10 महिने पाणी असतं, त्याच्यातले 1.5-2 महिने पाणी नसतं. पण मागे 1.5 किलोमीटर मागे आता धरणाचा प्रोजेक्ट येत आहे. सगळं सँक्शन झालं आहे, सगळं झालं आहे. तर एकदा धरण इकडे बनलं की इकडे तुम्हाला ह्या नदीला 12 महिने पाणी लागणार आहे. तर पाण्याची तशी तर अडचण नाहीच आहे प्लॉटला. ऑलरेडी बोरवेलला बाकी सगळी पाण्याची व्यवस्था मालकांनी, स्टोरेज वगैरे सगळं अरेंज केले. ते आपण कवर करणार आहोत आता वरती. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती भेटेल प्रॉपर्टीची. आपण सगळी प्रॉपर्टी एवढी मोठी तुम्हाला फिरून दाखवणार आहोत की तुम्हाला पर्सनली येऊन इकडे व्हिजिट करायची गरज नाही. त्याच्या पहिले तुम्हाला अंदाज येईल बऱ्यापैकी प्रॉपर्टीचा. हे बघा, पूर्ण फेन्सिंग दिसते त्या साईडपर्यंत. ही सगळी आपली प्रॉपर्टी आहे.
तिकडून अशी वरती गेले त्या साईडला, ते जे मोठं झाड दिसते त्या साईडला अशी वरती गेले प्रॉपर्टी. तर चला आता आपण रस्त्याने वरती जाऊया आणि आता मी वरतून प्रॉपर्टी कव्हर करतो. तर या प्लॉटवरून निघता निघता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. इकडे चांगल्या प्रकारे भाजीची शेती पण होते. इकडे वांगी, टमाटे, त्याच्यानंतर भेंडी आणि काय लावलेलं, मिरच्या लावलेल्या. आणि त्याचं 3 महिन्यामध्ये काहीतरी 1.5 लाखाचं उत्पन्न घेतलेलं मालकांनी इथून. तर अशा प्रकारे ही जमीन एवढी सुपीक आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे इकडे तुम्हाला पाणी आहे, त्यामुळे तुम्ही इकडे कसलीही शेती व्यवस्थितपणे करू शकता. ही 15 वर्ष जुनी झाडं आहेत ना. तर आपल्याला जे डावीकडे कलमाचे आंबे दिसत आहेत हे जवळपास 15 वर्ष जुने आहेत. आणि तुम्हाला ओव्हरऑल प्रॉपर्टीमध्ये एक ॲप्रॉक्स आकडा सांगतो मी तुम्हाला, 200 ते 250 इकडे तुम्हाला हे हापूस, ही कलमाची झाडं भेटतील. आणि काजू हे 1000च्या वरती आहेत. त्याच्यातली नवीन रोपं पण आहेत, काजूची नवीन रोपं पण लावली त्या साईडला. मगाशी आपण ब्रिजवरून स्टार्ट केलं तर तुम्हाला उजवी दिशा दाखवली, त्या दिशेला काजूची झाडं पण आहेत. आणि आता वरती आपण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करू वरच्या दिशेला जाऊन. तर आता आपण वरच्या दिशेला चाललो आहे प्रॉपर्टीला. हे बघा आजूबाजूला तुम्हाला पूर्ण कलमाचे आंबे खाली बघा किती पडलेत ते. आणि हा रस्ता म्हणजे ट्रॅक्टर ॲक्सेसेबल रस्ता पूर्ण प्रॉपर्टीला तुम्हाला भेटणार आहे. तर हापूसच्यामध्ये काय सिलेक्टेड दुसऱ्या जातीचे आंबे आहेत. त्याला बघा अजून आंबे लागलेले आहेत, ते दुसऱ्या सीझनचे आंबे आहेत, पावसाळ्यात लागतात ते. आणि अशा प्रकारे हा ट्रॅक्टरचा रस्ता आहे पूर्ण प्रॉपर्टीला. तुम्हाला सगळीकडून ॲक्सेसेबल आहे ट्रॅक्टरचा रस्ता प्रॉपर्टीसाठी. 4x4 जीप पण जाईल तुमची इथं. तर वरतून आपल्या प्रॉपर्टीचा व्ह्यू दिसतो खालच्या साईडला. ते बघा गाड्या चालल्यात, तो आहे खेड मंडणगण रोड. तो टेम्पो चालला दिसत असेल तुम्हाला. आणि इथे खाली नदी आहे, ते मी सगळं आता कवर केलेलं. वरती बांधकाम केलं आहे, ते सगळं मी दाखवतो तुम्हाला आता. तर बघा इकडे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे जे बनवलं आहे हे ॲनिमल शेड आहे. इकडे या साईडला हे जे दिसते ना हे ॲनिमल शेड आहे, तुम्हाला दाखवतो. आणि इथपर्यंत पाणी आहे. इकडे बोरवेलचं पाणी वरती घेतलेलं आहे कनेक्शन घेऊन. आणि हा या प्रकारे ॲनिमल शेड आहे. तर आता आपण प्रॉपर्टीच्या वरच्या दिशेला आलेलो आहोत. आणि इकडे तुम्हाला एक असं घर भेटतं, अराऊंड 900 स्क्वेअर फूटचं घर आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता. आपण चावी आणायचं विसरलो त्यामुळे तुम्हाला खोलून नाही दाखवू शकणार. पण इकडे एक रूम आहे बऱ्यापैकी. आणि एक ह्या साईडला 2 रूम आहेत. आणि इकडे एक तुम्हाला अशी मोठी ओपन स्पेस आहे बॅल्कनी स्टाईल. घर हे साधं पद्धतीचंच घर आहे. तर हे बघा इकडे 2 रूम आहेत, हे बेडरूम आहेत दोन्ही पण. आणि ही बॅक साईड दिसते हे आहे किचन, हा किचन एरिया आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला ही कलमाची झाडं आहेत, रत्ना आंबा आहे पूर्ण. तर ही सगळी लागती कलमं आहेत, ही नवीन आहेत, 5-6 वर्ष जुनी आहेत, पण ही सगळी लागती कलमं आहेत. ओव्हरऑल आता मी परत डिस्कस केलं तर ओव्हरऑल 300 किंवा 300च्या वरती आंबे हे आपल्या प्रॉपर्टीला आहेत. मी अजूनही इकडून तुम्हाला एक सुंदर व्ह्यू दाखवतो प्रॉपर्टीच्या खालच्या दिशेला, जे आपण आता मगाशी कवर केलेलं ते. तर जी मी तुम्हाला खालची बाजू मगाशी कवर केलेली नदीच्या बाजूची, तो पूर्ण व्ह्यू आपल्याला इथून भेटतोय बघा. पूर्ण टेबल आहे खालच्या साईडला. तिकडे भरपूर डेव्हलपमेंट तुम्ही करू शकता, ॲग्रो टुरिझम रिलेटेड किंवा फार्मिंग रिलेटेड. तर खूप सुंदर जागा आहे. आणि आजूबाजूला तुम्ही निसर्ग पाहू शकता, जबरदस्त असा निसर्ग भेटतो तुम्हाला इकडे. आता बाकीच्या गोष्टी कवर करूया. हा जो शेड मी तुम्हाला मगाशी दाखवला हा गोट फार्मिंगसाठी होता, इकडे गोटसाठी होता. आणि तिकडे जो शेड आहे इकडे हेन किंवा गोट होत्या. आणि तिकडे शेड आहे तो पण गोट आणि गुरांसाठी होता. आणि तुम्ही पाहू शकता वरती गाडी आलेली आहे प्रॉपर्टीला. तर गाडीचा ॲक्सेस वरपर्यंत आहे प्रॉपर्टीच्या. आणि ही आपली पूर्ण फेन्सिंग आहे, वरच्या साईडची बॉर्डर आहे प्रॉपर्टीची. आणि ही पूर्ण आहेत नवीन कलमं, नवीन म्हणजे 5-6 वर्ष जुनी कलमं आहेत. आणि सगळी लागती कलमं आहेत. रत्ना हापूस आहे आणि खूप मोठ्या साईजचा हापूस आहे. रत्ना आहे, पायरी आहे. आणि बऱ्यापैकी तुम्हाला इकडून उत्पन्न भेटतं या प्रॉपर्टीमधून. सध्या मालक उत्पन्न घेतात त्याचं, आणि किती उत्पन्न आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच ते सांगितलेलं होतं. थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. ही
ईस्ट दिशा आहे ती मी खाली तुम्हाला दाखवलेली बघा. ह्या प्रकारे सुंदर अशी डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे. तुम्हाला अगर इन्व्हेस्टमेंट करायचे वेल डेव्हलप प्रॉपर्टीमध्ये ऑलरेडी प्लांटेशन आणि ज्यांना लागती कलमं आहेत ज्यातून उत्पन्न चालू आहे तर ही परफेक्ट प्रॉपर्टी आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. अशा प्रकारे आहे सगळं. तिकडे काजू पण आहे वरती. त्या साईडला काजूची जास्त झाडं आहेत ते आपण कवर करू थोड्या वेळात. तर बघा ह्या प्रकारे वरतीही तुम्हाला थोडं फ्लॅट लँड भेटतो म्हणजे जास्त उतार वगैरे असं काही नाही आहे. ह्या प्रॉपर्टीलाही तुम्ही डेव्हलप करू शकता उद्या. इकडे तुम्ही ॲग्रो टुरिझम चालू करू शकता वरच्या दिशेला, कारण इथून जो व्ह्यू भेटतो हा वेगळा आहे. खालच्या दिशेने आपल्याला जास्त व्ह्यू भेटत नव्हता पण ह्या प्रॉपर्टीवरून जो व्ह्यू भेटतो तुम्हाला हा बघा एकदम सुंदर व्ह्यू आहे. तर ह्या प्रकारे इथपर्यंत आपली प्रॉपर्टी आहे आणि सगळी कलमं तुम्हाला बघायला भेटलीत. आता व्हिडिओमध्ये मी दाखवलीत ती. आता मी तुम्हाला इथे वरची प्रॉपर्टी दाखवली. इथे बघा खाली ही डेव्हलप करण्यात येत आहे प्रॉपर्टी. कलमाची झाडं तुम्हाला दिसत आहेत खाली. ही छोटी छोटी आंब्याची कलमं लावलेली आहेत. मध्ये मध्ये काजूही आहेत. तर प्रॉपर्टी अजून डेव्हलपमध्ये आहे. केअरटेकर आहे तिकडे सांभाळणारे आणि ते अजूनही प्रॉपर्टी सांभाळतात आणि तिला डेव्हलपमेंट चालू आहे प्रॉपर्टीची. तर तुम्हाला फ्युचरमध्ये अजून जास्त उत्पन्न भेटणार आहे या प्रॉपर्टीमधून. चला आता आपण तिकडचा भाग बघूया. हे बघा इकडे पेरूची पण झाडं आहेत. जास्त नाही आहेत, 10 अशी पेरूची झाडं वगैरे असतील आणि चिक्कूची लागवड पण आहे प्रॉपर्टीमध्ये. तर बघा हे चिक्कूचं झाड आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे चिक्कूची झाडंही भेटणार आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने डेव्हलप केलं तर तुम्ही एवढ्या प्रकारची किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पिकं घेऊ शकता. तुम्हाला पाईपलाईन दिसते. तर अशा प्रकारे प्रॉपर्टीला वरती पाणी घेण्यात येतं आणि हे बघा पाणी तुम्हाला इकडे 12 महिने आहे, 24 तास प्रॉपर्टीला वरपर्यंत पाणी आहे तुम्हाला. जे मी खाली तुम्हाला बोरवेल दाखवली तिथून वरती पाणी घेण्यात येतं. प्लस एक स्टोरेज आहे तो मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा ही टाकी आहे. 5000 लिटरची टाकी आहे ही. 5 फुटाचं बांधकाम खाली केलं आहे त्याच्यावरती टाकी आहे. तुम्ही पाईप बघू शकता. आहे बघा पूर्ण प्रॉपर्टीला इकडून ॲक्सेस आहे या टाकीचा. 5000 लिटरची कॅपॅसिटी आहे टाकीची. खाली 5 फुटाचं बांधकाम आहे आणि त्याच्या बाजूला उंबराचं झाड आहे. तर आता आपण डावीकडची प्रॉपर्टी बघूया. हे बघा अशा प्रकारे सगळ्या प्रॉपर्टीमध्ये पाईपाने पाण्याचं कनेक्शनची अरेंजमेंट केलेली आहे. आणि हा मोठा शेड आहे. हा काऊ शेड आणि एक गोट शेड तुम्ही बोलू शकता याला. तर अशा प्रकारे शेड होता. सुंदर स्पॉट जर मला सांगायचा झाला तर तो हा आहे. टेबल प्लॉट पूर्ण आणि चांगल्यापैकी हाईटला आहे. तुम्ही पाहू शकता सगळीकडे तुम्हाला इकडे निसर्गाचं दर्शन घडतं आहे. सूर्यास्त तुम्हाला इकडून बघायला भेटणार आहे प्रॉपर्टीमधून. आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये काही मोर फिरत आहेत ते पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आता. ह्या प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी आहे. उजवीकडे खाली बघू शकता तुम्ही पूर्ण काजूचं प्लांटेशन आहे आणि बऱ्यापैकी जुने काजू आहेत. 10-15 वर्ष जुने काजू आहेत. सगळी लागती झाडं आहेत. उत्पन्न मी तुम्हाला सांगितलं टोटल किती येणार आहे तुम्हाला ते. तर हा परफेक्ट व्ह्यू आहे आपल्या टेबल प्लॉटचा जो एकदम उंचावर आहे. आजूबाजूला सुंदर असा निसर्गाचं दर्शन आहे. मागे सनसेट होतो आहे. त्या साईडून व्हिडिओ शूट करताना तुम्हाला कदाचित क्लिअर दिसलं नसेल कारण सूर्य समोर होता कॅमेऱ्याच्या. त्यामुळे मी आता इथून परत कवर करतो आहे. आणि आता तुम्हाला प्रॉपर्टीची अजून बाजू दाखवतो. खालच्या साईडला पण आपली प्रॉपर्टी आहे. तिकडे सगळे काजू आहेत आणि तशीच प्रॉपर्टी खालच्या दिशेला कंटिन्यू होते पण पुढे आपण डेव्हलप केलेली नाही, अनडेव्हलप आहे. आणि इकडे अशा प्रकारे अजून एक ॲक्सेस आहे आपल्या प्रॉपर्टीला. ही मधली प्रॉपर्टी आहे ना ही दुसऱ्यांची आहे या साईडची. पण इथून हे तुम्हाला कुंपण दिसेल. हे असं कुंपण बांधलं आहे. तर इथून परत आपली प्रॉपर्टी स्टार्ट होते आणि इथेही काजूची बऱ्यापैकी लागवड केलेली आहे. आता आपण तेही पाहूया. प्रॉपर्टीची अजून एक बाजू आहे. इकडे सगळे काजू लावलेले आहेत. तर हे बघा मी तुम्हाला आता एंट्री करून दाखवली. इकडे सगळी काजूची बाग तयार करण्यात आलेली आहे. सगळे लागते काजू आहेत. तर ही प्रॉपर्टी कंटिन्यू होते त्या साईडला. तर आपण तिकडे पण जाऊया. मग वरच्या दिशेने अजून खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही. 40 एकरची प्रॉपर्टी आहे तर किती मोठी असू शकते ती.
हा जो खालचा पट्टा आहे हा आपल्या प्रॉपर्टीमध्ये नाही आहे. आता आपण चाललो आहे म्हणजे दादा चाललेत, हा पट्टा आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहे. सरळ सरळ फेन्सिंग नाही केलं इकडे. 40 एकरला फेन्सिंग करायची गरज वाटली नाही मालकांना, त्यामुळे त्यांनी फेन्सिंग नाही केले. सिलेक्टेड जागा जिकडे डेव्हलप केले तिकडे आपण फेन्सिंग केलेली आहे. तर आपण कवर करतो आहे. संध्याकाळ होत आले तर जेवढे लवकर होईल तेवढा लवकर दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. काजूची बाग मी मगाशी तुम्हाला दाखवली, तिथून हा मधला पॅच अगर सोडला पूर्ण तर इथून मग परत आपली ही प्रॉपर्टी स्टार्ट होते. तर इथून परत आपली ही पूर्ण प्रॉपर्टी स्टार्ट होते. ही पूर्ण अशी खालच्या दिशेला गेलेली आहे प्रॉपर्टी आणि नंतर मग उजवीकडे आपली प्रॉपर्टी वरच्या दिशेला पण गेले. अशी भरपूर लांबपर्यंत पसरलेली प्रॉपर्टी आहे ही. हे बघा एक कलमाचं झाड आहे. हा कलमाचा आंबा आहे. आणि हा बघा हा पण कलमाचा आंबा आहे वरती, हापूस. आणि ही कसली झाडं आहेत बारकी? हे कसले आईन वगैरे हे. अच्छा, ही सगळी जंगली झाडं आहेत इकडे, रानटी झाडं. तर हे बघा इकडे तुम्हाला असा टेबल भेटतो आहे. हलकासा स्लोप आहे, जास्त नाही. पण पुढे जी जमीन आहे ही स्टेप वाईज आहे. टेबल प्लॉट आहेत सगळे स्टेप वाईज. खासरं ज्याला आपण बोलतो कोकणामध्ये, तशा प्रकारची जमीन आहे. तर हे खालपर्यंत जी खासरं दिसतात तुम्हाला, हे झाड दिसते थोडंसं मोठं, तिथपर्यंत आपली जमीन आहे. अशा प्रकारे इकडे स्टेप वाईज बघा खासरं भेटतात. ती वरपर्यंत आहेत तिथपर्यंत, आणि तिकडे वरती तर आपली जमीन कंटिन्यू होतेच. ह्या प्रकारे पूर्ण तुम्हाला टेबल प्लॉट्स भेटतात इकडे स्टेप वाईज. हे बघा सुंदर आहे. म्हणजे इकडे तुम्ही फार्मिंग करू शकता, भात शेती वगैरे सगळ्याची पिकं इकडे घेऊ शकता. तर आता आपण प्रॉपर्टीच्या वरच्या दिशेला चाललो आहे. अशा प्रकारे चढ आहे इथे थोडा. तर इथे जो वरचा भाग आहे हा थोडा डोंगराळ लागेल आपल्याला आता. आणि हा अनडेव्हलप्ड आहे इकडे, हे पूर्ण रान आहे. तुम्हाला प्रॉपर्टी दाखवता दाखवता एक प्रकारचा ट्रेकिंगचा अनुभव चाललेला आहे आपला. तर हा सगळा भाग आपल्या प्रॉपर्टीमधलाच आहे, जिथून आपण चालत चाललो आहे. हां, पायवाट, गुरांची वाट नाही. बघा पाहू शकता किती घनदाट असं जंगल आहे इथे. इकडे अजून काही डेव्हलपमेंट केली नाही, त्यामुळे हे रान असंच आहे प्रॉपर्टीमध्ये. सुरुवातीला आम्ही हे केला होता. हां, त्याच्यानंतर मग आमचं ते माणसाला बोलले ना ते अटॅक आला म्हणून. हां हां हां. त्या टायमाला 7 वर्ष आम्ही सगळा इकडे केला होता. अच्छा, त्यानंतर ते अटॅक आला. मग ते परत रान उगलं इथे. बघायला कोण नाही ना मग माझं. रान लगेच उगतं ना सोडून दिलं तर. आपण उकरून होता ना काढला. हां जमिनीतून मुळाचं काढला असता ना. हां. बघा हे आहे निसर्गाचं गिफ्ट, झाडांकडून भेटलेलं आपल्याला निसर्गाकडून. अशा प्रकारे आंबे पडलेत. कैरी पण एक, काय काय आंबे तर खराब झालेत पडून. हा फुटला आहे, खराब आहे. हा पण इथे काय. तर आता आपण पायवाटेने आलो पूर्ण प्रॉपर्टीच्या बॉर्डरवरून. आणि हा बघा हा जो आहे ना, हा ट्रॅक्टरचा रस्ता केलेला आहे ऑलरेडी. थोडं साफसफाई करायची गरज आहे याला, बाकी पूर्ण रस्ता हा ऑलरेडी केलेला आहे. तर आता आपण वरती तलावाच्या दिशेला जाऊ. वरती तलाव केलेला आहे. तर आंबे भेटत आहेत. बघा आपण खूप वरती येत चाललो आहे प्रॉपर्टीला. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे इथून. आणि हा सगळा रोड केलेला आहे ट्रॅक्टर ॲक्सेससाठी. तुम्ही 4x4 घेऊन येऊ शकता तुमची. 40 एकरची प्रॉपर्टी दाखवता आपला श्वास आता एकदम वरती आलेला आहे. इथून दृश्य बघा. समोरच वाडी वस्ती पण दिसते आपल्याला.
मोठे मोठे बंगले बांधलेत लोकांनी त्या साईडला. आणि ही गेले इलेक्ट्रिकची लाईन मोठी प्रॉपर्टीच्या. व्हिडिओ लांब होणार आहे कारण डिटेलमध्ये प्रॉपर्टी दाखवायचे. काही व्ह्यूअर्स आपले बोलतात आपल्याला की एवढा लांब व्हिडिओ नका बनवत जाऊ, टाईम नसतो त्यांना. पण भरपूर व्ह्यूअर्स बोलतात की तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवता, ते आपल्याला बघायला आवडतात आणि आपल्याला पर्सनली व्हिजिट करायची गरज वाटत नाही. त्यामुळे आपण डिटेलमध्येच व्हिडिओ बनवणार आहोत. आणि हे बघा, हे मोठं तळं बनवलेलं फिश फार्मिंगच्या प्रोजेक्टसाठी. आणि खाली पूर्ण कातळ आहे, दगड आहे, त्यामुळे इकडे हा प्रोजेक्ट बऱ्यापैकी चालू शकतो. तर अशा प्रकारे तळं बनवले किंवा इकडे तुम्ही पाणी साठाही करू शकता बऱ्यापैकी. झाले अच्छा, त्याच्यात आपण जाऊ शकत नाही. हां. तर हे बघा, हे जे तळं आहे ना, इथून वरच्या साईडला अशी जमीन केले. वरती एक माळ आहे पण तो आपल्या प्रॉपर्टीमध्ये येत नाही. आणि सगळी मोजणी झालेली आहे या जागेची. तुम्हाला मोजणी नकाशा वगैरे सगळं अवेलेबल होईल. सगळे टायटल क्लिअर आहे प्रॉपर्टीचं, पेपर्स वगैरे सगळे क्लिअर आहेत. आणि 30 एकरचे म्हणजे जे पूर्ण 40 एकरची प्लॉट आहे त्याच्यामध्ये 30 एकर वडिलांच्या नावावर आहे आणि 10 एकर हे मुलाच्या नावावर आहे. तर घरामध्येच प्रॉपर्टी आहे पूर्ण इलेक्ट्रिसिटीची. पण हे चालू आहेत का बंद आहेत? चालू आहेत. हे बघा, हा टावर पण आपल्या प्रॉपर्टीमधूनच जातो. तर इकडे पुढे आपल्या प्रॉपर्टीची हद्द आहे. मग परत आपण खालच्या दिशेला जाऊ. हे बघा, मोजणीची मार्किंग तुम्हाला दिसेल ब्ल्यू कलरची. तर हे अशा प्रकारे हा टावर आहे ना, इथून मग प्रॉपर्टी ही खालच्या दिशेला अशी गेलेली आहे. आपण परत खालच्या दिशेला चाललेलो आहोत आणि आता आपण ट्रॅक्टरच्या रूटनी जातो आहे. दादा पुढे या. तर आता आपण ह्या दिशेने चालत आलो. हा पूर्ण ट्रॅक्टर ॲक्सेसिबल रस्ता आहे प्रॉपर्टीला. आणि मगाशी मी तुम्हाला ही काजूची बाग दाखवली. आपण तसे त्या दिशेने वरती जाऊन परत खाली फिरून आलो आहे. आणि आता ही दिशा दाखवतो. गाडी बघा तिकडे उभी आहे समोर. बघा, इकडेही तुम्हाला काजूची बाग दिसेल. इकडे काजू लावलेली आहेत आणि हे सगळे लागते काजू आहेत. मगाशी आपण त्या टावरपर्यंत गेलेलो, समोर दिसतोय. तर त्या टावरपासून जी मी तुम्हाला मोजणीचं मार्किंग दाखवलं आहे, तिथून सरळ अशी जी जमीन आपली खाली केली आहे ती नदीपर्यंत, जी खाली आपण नदी कवर केलेली ती. वरती आपला टेबल प्लॉट आहे, मी तुम्हाला दाखवला. वरतून आता आपण कवर करत करत आलो आहे. खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे सगळी काजू आहेत. हे वेंगुर्ला 7 आहेत. आणि वरती मी जी रोपं दाखवली काजूची ती वेंगुर्ला 4 आहेत. आणि इथून तुम्हाला नदीही दिसू शकते. आणि समोर बघा, ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांनी कशी डेव्हलप केलेली आहे. सगळं कोकोनट फार्म आहे तिकडे. त्या प्रकारे तुम्ही इथेही बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करू शकता. आणि हा ॲक्सेसिबल रोड आहे ट्रॅक्टरसाठी. ह्या प्रकारे ट्रॅक्टरचा रोड ॲक्सेस इथपर्यंत आहे. आणि हा पूर्ण आपला टेबल प्लॉट. मी एकदा परत तुम्हाला ह्याचं सुंदर दृश्य दाखवतो. हा आपल्या पूर्ण प्रॉपर्टीचा एक हायलाईट पॉईंट आहे. तर आता आपण परत गाडीने प्रॉपर्टीच्या खालच्या दिशेला चाललो आहे. आणि तुम्हाला जाता जाता मी अजून प्रॉपर्टीचे दृश्य दाखवतो. खाली उतरताना रस्ता कसा आहे व्हेकलसाठी. आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण डिटेल, किंमत वगैरे सगळं सांगणार आहे.
तर अशा प्रकारे प्रॉपर्टीला हा रस्ता वरती येतो गाडीचा, जिथून आता आपण जीप घेऊन आलो. आणि डावीकडे बघू शकता तुम्ही, ही पूर्ण काजूची फळबाग आहे. वेंगुर्ला 7, जो मगाशी मी तुम्हाला त्या दिशेने पण दाखवला. हां, असं वरती गेलं तुम्ही, वरती बघा. आणि हा जो सरळ गेला, हा गेला ट्रॅक्टर. हां, ट्रॅक्टर ॲक्सेस जो मी आता तुम्हाला तिकडे दाखवला मगाशी, तो हा पूर्ण ट्रॅक्टर ॲक्सेसचा रस्ता गेला. आणि हा खाली आपल्याला घेऊन जातो. तर आपली प्रॉपर्टीची पूर्ण टूर झालेली आहे. पूर्ण 40 एकर प्रॉपर्टी आपण कव्हर करायचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओमध्ये. आशा करतो तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल. आता जाणून घेऊया आपण किमतीच्या बद्दल. तर जी किंमत मालकांची आहे अपेक्षित, ही आहे 7 करोडच्या आसपास. नेगोशिएबल आहे. किंमत 2च मालक आहेत, म्हणजे वडिलांच्या नावावर आणि मुलांच्या नावावर. म्हणजे वडिलांच्या नावावर आणि मुलांच्या नावावर प्रॉपर्टी आहे पूर्ण. 30 एकर ही वडिलांच्या नावावर आहे, 10 एकर ही मुलांच्या नावावर आहे. टायटल सगळं क्लिअर आहे प्रॉपर्टीचं, मोजणी झालेली आहे प्रॉपर्टीची. आणि तुम्हाला जी डील भेटणार आहे ही जेन्युइन भेटणार आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर प्लीज आम्हाला 2-3 दिवस अगोदर कळवा, म्हणजे आम्ही तशी तुम्हाला साईट व्हिजिट अरेंज करून देऊ. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अगर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टी बरोबर, कोणत्या तरी नवीन डील बरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.